खंड 3 भाग 3 त्यामध्ये तृष्णा त्याग म्हणजेच काय, तृष्णेचा त्याग म्हणजेच धम्म आहे काय, हा भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत. धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष. या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थिती पुढील शरणागती हा नव्हे, कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणीविरुद्ध आहे. निर्धन लोक धन्य होत असे भगवान बुद्धाने कधी म्हटलं नाही. पीडितांनी आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे भगवान बुद्धही कधी नाही म्हटले. उलट ते ऐश्वर्याचे स्वागतच करतो. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतो की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये. भिक्खू रठपाल म्हणतात, माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने किंचितही दान न करता केवळ धन जमविण्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधी शमत नाही. ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली असतात, त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडेही फळवण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वीतलापासून नष्ट होते. पाहिजे होते तेवढे मिळाले नाही या विचारात त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही. महानिदान सुक्तामध्ये भगवान बुद्धाने आनंदाला लोभ संयमाची महती सांगितली आहे. ते म्हणतात, आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेने मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेत पर्वसान होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळालेले हातातून निसटून द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करतो, तेव्हा त्याच्या इच्छेचे लोभात रूपांतर होते. लोभ अथवा अमर्याद धनसंपत्तीचा संग्रह इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे. ही तृष्णा किंवा लोभ आक्षेपार्थ का समजायचा, याचे कारण बुद्ध आनंदाला सांगतात की ते असे की पुष्कळच वाईट आणि दुष्ट गोष्टींचा त्यांच्यापासून उद्भव होतो. मारामारी, आघात, झगडे, वादप्रतिवाद, भांडण, निंदा, सत्य या सर्व मुळांची कारण मूळ ही आहे काय आहे तर तृष्णा अथवा लोभ यात आहे. वर्ग कलहाचे ते यथातथ्य विश्लेषण आहे, यात शंका नाही. म्हणून भगवान बुद्धाने लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणीवर भर दिली होती. सर्व संस्कार आश्वासत आहेत असे मान्य म्हणजे धम्म. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत. अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहेत. प्रतित्य समुपन्न वस्तूचे आत्मसत्व नित्य आहे. अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूंची अनित्यता बौद्धतत्वामध्ये असंगत याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे. असंगम सांगतो, सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रयत्न ह्यामुळे उत्पन्न होतात आणि त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययांचा अच्छेद झाला की वस्तूंचे अस्तित्व ठरत नाही. सजीव प्राण्यांचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू वाऱ्या या 4 महाभूतांचा परिणाम होय आणि ह्या 4 भूतांचे पक्व कारण झाले की हा प्राणी म्हणून उरत नाही. अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे. ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे. सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्णन तो नाही, तो होत आहे या शब्दात करता येईल. ह्या सर्व
या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करत होता तोच प्राणी वर्तमान काळात असू शकत नाही आणि तोच प्राणी भविष्यकाळात असू शकणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमान काळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही. थोडक्यातच सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तोच असू शकत नाही. अनित्यतेच्या सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. प्रत्येक सजीव प्राणी जेव्हा न केव्हा तरी मरणार. प्रत्येक सजीव प्राणी काय केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे, परंतु तो जिवंत असताना सारखाच बदल आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे. हे परिवर्तन कसे शक्य आहे? याला भगवान बुद्धाचे उत्तर आहे, सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. ह्या विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे. याचा अर्थ एवढाच की ह्या ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे. शून्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते. ही गोष्ट फार थोड्याच लक्षात येते. शून्यतेशिवाय काही शक्य झाले नाही. सर्व वस्तूंच्या स्वभावाचा अनित्यतेवर इतर दुसऱ्या वस्तूंचे अस्तित्व अवलंबून आहे. जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या, तर एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात जीवनाचे ते उत्क्रमण आणि सजीव वस्तूचा जो विकास चालत आहे त्याला विराम मिळाला असता. जर मनुष्य प्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एखाद्या स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता? असे झाले असते तर मानव जातीची प्रगती खुंटली असती. शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठाच अनावस्था उद्भवली असती, परंतु तसे मानलेले नाही. शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला आशय आहे, परंतु त्याला लांबी रुंदी नाही. भगवान बुद्धाचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत. भगवान बुद्धाच्या ह्या सिद्धांतापासून बोध काय घ्यायचा हा अति महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यायचा की कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नये. लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यादी संबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धाने म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहेत. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असे मानणे म्हणजे धम्म. ह्या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे. खालील घटकांनी ती सिद्ध होते. आकाशातील ग्रहलोकांचा चलनात गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे. ऋतू चक्रामध्ये सुव्यवस्था आहे. काही विशिष्ट व्यवस्थेनुसारच बीजाचे वृक्ष होतात, यापासून फळे उत्पन्न होतात आणि फळापासून परत बीज निर्माण होते. बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला नियम म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शवणाऱ्या नियमांना ऋतुनियम, बीजनियम असेही संबोधतात. समाजामध्येही या प्रकारचा नैतिक क्रम आहे. तो असा उत्पन्न होतो, कसा राखला जातो? जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. असे उत्तर सरळ आहे. ते म्हणतात संसाराचा नैसर्गिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने संसार निर्माण केला आणि ईश्वर ह्याच या संस्काराचा कर्ता धर्ता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमाचा कर्ता आहे. त्यांच्या मते नैतिक नियम माणसाच्या भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत. आपल्या निर्मात्याचा भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरी अज्ञानस्वरूप आहेत. आपल्या निर्माता ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना कर्मापाप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो. जे नैतिक व्यवस्था ही ईश्वराची इच्छेच्या परिणामी आहे असे मानतात त्यांचे विचार वरील प्रकारे असतात. ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही, कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल
ह्या नैतिक नियमाचा आरंभ आणि अंत तोच असेल किंवा माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर ह्या संसारात इतकी नैतिक व्यवस्था का आढळते? ह्या ईश्वरी नियमांच्या मागे असा कोणता अधिकार आहे? ईश्वरी नियमांचा व्यक्तीवर काय अधिकार आहे? हे संयुक्तिक प्रश्न आहेत. परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांना जवळ या प्रश्नांना उत्तर नाही. ही अडचण दूर करण्यासाठी सिद्धांत थोडा बदलला गेला आहे. असे म्हटले की परमेश्वराच्या आज्ञेनेच सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की ह्या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्याला कार्यास आरंभ केला. हेही खरे आहे की ज्याने त्या सर्व विश्वाला एखादा कायमचा गती शक्ती किंवा दिली आणि तीच त्या ईश्वराच्या सर्व क्रियाशीलतेमुळे आहे. परंतु हा उपरांत ईश्वराने सृष्टीला प्रारंभी जे नियम घालून दिले आहेत त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. म्हणून नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सृष्टीचा म्हणजेच प्रकृतीचा आहे असे ईश्वराचा नाही. सिद्धांताचा असा बदल करूनही वरील अडचण सोडवली जात नाही. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर जबाबदारी फक्त पडत नाही परंतु प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर का सोपवावे? आपल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय? सृष्टीत नैसर्गिक क्रम असा राखला जातो की या प्रश्नाला भगवान बुद्धाने दिलेले अगदी भिन्न उत्तर आहे. तथागताचे उत्तर सोपे आहे. ते असे नैतिक व्यवस्था की ईश्वर सांभाळतील ती नसून ती कर्म नियमाने सांभाळली जाते. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल परंतु भगवान बुद्धाच्या मते ती माणसावर सोपवली जाते, इतर कोणावरही नाही. कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्यांचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो हे आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल कर्म करतो, सत्कर्म करतो. आणि भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधी बोलत नाहीत. ते ज्यांना कर्मनियमन म्हणून ओळखतात त्या कर्माच्या नियमांचे विवेचन करतात. कर्मनियमाचा बुद्धप्रणीत अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याचप्रमाणे कर्मामागून त्याचा परिणाम येतो. हा एक त्याचा नियम आहे. बाकीचा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू.